नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या योग वर्गामध्ये मेजर जनरल संजय भिडे आज आलेले आहेत. आज त्यांचं व्याख्यान आपण ठेवलेलं आहे. काश्मीरमधील इंटेलिजन्स ऑपरेशन्स, काश्मीरमधील इंटेलिजन्स ऑपरेशन्स या विषयावर त्यांचं आज व्याख्यान ठेवलं आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या सौभाग्यवती पण बरोबर आल्यात की ज्या वीर नारी ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत आणि त्या वीर नारी ट्रस्ट करता काम करतात. त्यांचंही थोडासा एक 10 मिनटाचा आपला माहिती सांगतील त्या ट्रस्टसंबंधी. आणखीन त्यांच्याबरोबर एक त्यांच्या ट्रस्टी एक श्री देसाई पण आलेले आहेत आज. तर ह्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या प्रथेप्रमाणे आधी आपण योग वर्गाची प्रार्थना करूया. मी सुरुवात करतो, आपण सगळ्यांनी एकत्र म्हणूया. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य तु वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतंजलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपल्या योगवर्गामध्ये थोडक्यात तुम्हाला आत्ता आमच्या योगवर्गाची एक माहिती सांगतो. आमच्या योगवर्गाची सुरुवात 30 मार्च 2010 रोजी झाली. 2010 रोजी आमच्या योग वर्गाचे संचालक श्रीप्रद काळुसकर यांनी ह्या सुरुवात केली ह्या योगवर्गाची. आणि ह्या योगवर्गाला आता ह्या पुढच्या महिन्यामध्ये 13 वर्ष पूर्ण होतील. आत्ता आमचे जे संचालक आहेत योगवर्गाचे प्रद काळुसकर, त्यांचं वय वर्ष आहे 91. त्यामुळे ते सध्या प्रकृती एवढी व्यवस्थित ठीक नसल्यामुळे गेले 2-3 वर्ष ते योगवर्ग स्वतः घेत नाहीत. पण आमच्या योगवर्गामधले शिकलेले जे योगार्थी आहेत धनंजय पावगे आणि भारती, तर त्यात ते दोघंजण आमचे योगवर्ग आत्ता घेतात. आणि खरं तर आमचे जे संचालक आहेत काळुसकर सर, त्यांचं आत्ता गेल्या महिन्यातच थोडंसं घरामध्ये पडल्यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात असूनही ते आज येऊ शकले नाहीत. खरं तर त्यांच्या मनात होतं मध्ये येण्याचं, पण त्यांची येण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत. आमचा योगवर्ग आहे. आमच्या योगवर्गामध्ये पुरुष आणि स्त्री महिला योगार्थी असे म्हणून एकंदर 40 पटावर आहेत. या 40पैकी साधारण 25 योगार्थी तरी रोजच्या रोज नियमाने येत असतात. आणि ह्या योगवर्गामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये जास्तीत बहुसंख्य जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत. ते ज्येष्ठ नागरिक जरी म्हणलं तरी ते खरोखर तरुणच असेच आहेत आमच्या योगवर्गामधले सगळे जे आहेत ते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असं म्हटलं तरी त्या दृष्टीने म्हणता येणार नाही, कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच तुम्हाला आणखीन एकेकाची अचिव्हमेंट काय काय आहे ती. तर सगळे तरुण ज्येष्ठ नागरिक असं म्हणायला हरकत नाही, असे सगळे आमच्या योगवर्गामध्ये आहेत. आणि सध्या तर 8-9 योगार्थी असे आहेत आमच्याकडे की ज्यांनी त्यांचा अमृत महोत्सवी वर्ष पण साजरं केलेलं आहे. म्हणजे इतके तरुण आहेत सगळेजण आमच्या ह्याच्यामध्ये. आमच्या योगवर्गामध्ये विविध क्षेत्रामधले लोक आहेत. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, स्वतःचा व्यवसाय करणारे आहेत, बँकर्स आहेत, डॉक्टरेट मिळवलेले सुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये आहेत. असे विविधांगी लोक आमच्या योगवर्गामध्ये आहेत. शेतकरीसुद्धा आहेत. म्हणजे सगळ्या क्षेत्रामधले आमच्या योगवर्गामध्ये आहेत. आणि अतिशय आनंदाने सगळेजण योगवर्गाला येत असतात. आणि आमच्या योगवर्गामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रमही करत असतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये किंवा ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा किंवा गिर्यारोहण, संरक्षण ह्या क्षेत्रामध्ये जे नामवंत लोक आहेत त्यांना आम्ही आमच्या योगवर्गामध्ये बोलवतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो किंवा त्यांचे अनुभव कथन करायला सांगतो. असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. त्याच्यातले काही मुख्य व्यक्ती तुम्हाला सांगायच्या म्हटल्या तर डॉक्टर ह.वी. सरदेसाई आहेत, डॉक्टर ब.मो. पुरंदरे आहेत, डॉक्टर ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत, गिर्यारोहक उमेश झिरपे आहेत, त्याच्यानंतर मुलाखतकार सुधीर गाडगीळ आहेत. असे वेगवेगळे रामचंद्र देखणे आहेत, कल्याणी नामजोशी आहेत, सुमेधा चिथडे जे आता ह्याच्याकरताच काम करतात, जवानांच्याकरताच काम करतात, त्यांनाही आम्ही आत्ता मध्यंतरी बोलवलं होतं. असे वेगवेगळे आम्ही योगवर्गातर्फे कार्यक्रमही करत असतो. योगवर्गातून आमच्या साधारण वर्षामध्ये 2 सहली होतात. आत्ता ह्या वर्षी आमची एक
जगताप वॉटरफॉल्सला एक सहल झाली. त्याच्यानंतर ॲपल गार्डन म्हणून या इथे जवळच आहे, त्या अशी ॲपल गार्डनला पण आमची सहल झाली. अशी योग वर्गाची आम्ही सहलही काढतो. त्याच्यानंतर आम्ही वर्षामध्ये 3-4 कार्यक्रम करत असतो. कोजागिरी पौर्णिमेचा करतो, हनुमान जयंतीचा करतो, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करतो. असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा पण आम्ही कार्यक्रम साजरा करत असतो. असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही योग वर्गामध्ये करत असतो. आणि त्याच्याशिवाय प्रत्येक योगार्थीचा वाढदिवसही आम्ही साजरा करतो. त्याचा वाढदिवस तेव्हा त्याचा नारळ देऊन आम्ही सत्कार करतो. ज्यांचा अमृत महोत्सव पूर्ण झालेला आहे यांचा मोठा सत्कार करतो आम्ही सर्व योग वर्गातर्फे अमृत महोत्सव वर्षाचा. असे वेगवेगळे कार्यक्रम करतो. आता मी मगाशी म्हटलं की ज्येष्ठ नागरिक असले तरी प्रत्येकाची अचिव्हमेंट आमच्या योग वर्गामध्ये खूप जणांची आहे. आत्ता मी मगाशी म्हटलं की आमच्या ह्याच्यात एक डॉक्टरेट आहेत, मनमोहन भूमकर म्हणून आहेत. तर ते पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. आत्ताच गेल्या महिन्यातच त्यांच्या कॉलेजतर्फे त्यांनी त्यांच्या कॉलेजनी कोइंबतूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रेसिंग कार डेव्हलपमेंटमध्ये त्यांच्या कॉलेजला 2रा नंबर मिळाला. आणि ते जी रेसिंग कार डेव्हलप करायचं होतं ते मार्गदर्शन सगळं आमच्या भूमकर सरांनी केलेलं आहे. आणखीन स्वतः भूमकर सरांचे त्यांच्या कॉलेजतर्फे 3 पेटंट पण त्यांनी सबमिट केली होती. तर त्या 3 पेटंटला पण मान्यता मिळाली, त्यांना त्यांचं सर्टिफिकेशनही मिळालेलं आहे. म्हणजे असे अतिशय हुशार आणि वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम कॉलेजतर्फे करणारे आहेत. त्याच्यानंतर आत्ता आमच्या योग वर्गामध्ये 2 भगिनी आहेत, प्रज्ञा गोडबोले आणि भारती दई. तर त्या दोघींनी आंतरराष्ट्रीय योग वर्गामध्ये आता त्या भाग घेणार आहेत. नॅशनल लेवलवर त्यांचा 1ला आणि 2रा नंबर आला योग स्पर्धेमध्ये. आणि आता त्या मार्चमध्ये थायलंडला 2 जणी जाणार आहेत स्पर्धेसाठी, इंटरनॅशनल ह्याच्याकरता. ह्याच्याशिवाय आमच्या ह्याच्यामध्ये योग वर्गामध्ये डॉक्टर दाबक आहेत, त्यांची एक सुहृद संस्था आहे. तर त्या संस्थेतर्फे सामाजिक कार्य जे करतात त्यांचा वेगवेगळा सत्कार केला जातो त्यांच्या संस्थेतर्फे. म्हणजे असे प्रत्येकजणी आपापल्या ह्याच्यात ठेवलेले. आमच्या तिखे गुरुजी आहेत, त्यांनी पायी पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. त्याच्यानंतर सातवे सर आहेत, त्यांनी 70 नंतर संबंध गीतेचे 18 अध्याय तोंडपाठ केले आणि शंकराचार्यांच्याकडनं जाऊन बक्षीस घेऊन आले. तसंच मिसेस जठार पण आहेत आमच्याकडे, त्यांचे गीतेचे सगळे 18 अध्याय पाठ आहेत. असे वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर डोलारे आहेत, ह्यांचं तर वय वर्ष 75 पूर्ण झाले. त्यांच्या दोन्ही पायाचं नी रिप्लेसमेंट झालं आहे. आणि गेल्या वर्षी ते गिरनार परिक्रमा आणि गिरनारला वर चढायला पायी एवढं पण त्यांनी केलं. म्हणजे म्हणून मी म्हटलं की आमचे योगार्थी जरी ज्येष्ठ नागरिक असले तरी ते सगळे तरुणच आहेत. तर अशा तऱ्हेने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आम्ही करत असतो. प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये काही ना काहीतरी करत असतो. तर अशा तऱ्हेने एक योग वर्गाची आमची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितली की कशा पद्धतीने आमचं चालतं. आता मी विनंती करतो जोगदेव सरांना की त्यांनी ह्यांचा परिचय करून द्यावा. आपले जे आत्ता जे व्याख्यान देणार आहेत भिडे सर, त्यांचा आणि बाकीच्यांचाही परिचय करून द्यावा आणि त्यांचा सत्कार समारंभही करूया. आज आपण मनमोहनजींचा पण सत्कार करणार आहोत त्यांच्या अचिव्हमेंटच्या बद्दल. नमस्कार. मंचावरील मान्यवर व्यक्ती आणि उपस्थित सगळे आपले योगार्थी बंधू भगिनींनो, आज आत्ताच गोडबोले सरांनी सांगितलं की त्याप्रमाणे आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जे अतिथी आले आहेत त्यांचा मी परिचय करतो आणि नंतर आपण त्यांचा सत्कार करूया. पहिले आपले ह्याचे अतिथी मुख्य पाहुणे आहेत मेजर जनरल संजय भिडे. मेजर जनरल संजय भिडे यांचं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. नंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी 1971 खडकवासला येथील NDA जे आहे त्यामध्ये ट्रेनिंग घेतले व त्यानंतर पॅराट्रूपर कमांडोज विभागात ते सामील झाले. भिडे सर यांची लष्करातील कारकीर्द 40 वर्षाची असून त्यांना युद्ध सेवा मेडल व अतिविशिष्ट सेवा मेडल देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे.
सरांनी पंजाब, नागालँड, मिझोराम, जम्मू काश्मीर अशा लष्करीदृष्ट्या ज्या महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ट्रूपने काश्मीरमध्ये 15 वर्षे दहशतवाद्यांशी लढासुद्धा दिलेला आहे. नामिबिया येथे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींबरोबर संरक्षणविषयी जी चर्चा होती त्या भारत सरकारतर्फे मेजर जनरल भिडे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गेलेले होते. त्यांनी मॅनेजमेंट ऑफ सायन्स घेऊन MSc केले आणि डिफेन्स स्टडीज अँड मॅनेजमेंटमध्ये MPhil ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी लष्करी संबंधात 2 पुस्तकेसुद्धा लिहिलेली आहेत. भिडे सरांना प्राईड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ पुरस्काराचे सुद्धा ते मानकरी आहेत. लष्करी सेवेनंतर वीर नारी सेवा ट्रस्टचे ते पदाधिकारी म्हणून काम करत सध्या आहेत. तर मी आपले चौथाई साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी पण आलेल्या आहेत. तर त्या मेजर जनरल संजय भिडे यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचं नाव आहे सुषमाताई भिडे. त्यांचे शालेय व विद्यालयीन शिक्षणसुद्धा पुण्यात झालेले आहे. अर्थात विवाह झाल्यानंतर त्या त्यांच्याबरोबरच प्रत्येक ठिकाणी गेलेल्या आहेत. जिथं जिथं त्यांचं पोस्टिंग झालं तिथं त्या गेलेल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी टीचिंगचा डिप्लोमा केलेला आहे आधीच, आणि टीचिंगचा डिप्लोमाचा त्यांनी तो फायदा घेऊन ज्या ज्या स्थळी ते गेले, पोस्टिंग जिथे तिथे झाले तिथं त्यांनी शाळेत शिकवायचं काम केलं शिक्षिका म्हणून. आणि काही असे विभाग होते की तिथं शाळा नव्हती, पण त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने आणि अनुभवाने त्यांनी शाळासुद्धा सुरू केल्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी गेल्या आणि त्यांच्याबरोबर त्या वास्तव्य त्यांनी केलं. त्यांनीसुद्धा ते मेजर जनरल भिडेंबरोबर जेव्हा इकडे पुण्यात आल्या त्याच्यानंतर त्यांनी ती वीर नारी ट्रस्ट जे आहेत त्याचंच त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्या पण त्या पदाधिकारी आहेत. तर मी भारतीताई बोथाटे यांना विनंती करतो की त्यांनी सुषमाताईंचा सत्कार करावा. भिडे सर, आम्हाला जरा सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की तुम्हीच सांगा, त्या भारतीताईंच्या जावई आणि मुलगी हे सुद्धा सैन्य दलात आहे. तिसरे आपले आहेत देसाई सर. देसाई ते आपल्याला माहीत असेल की मित्रमंडळ जे सभागृह आहे तिथेच लागून एक मित्र मेडिकल्स म्हणून आहे. तर त्यांचं स्वतःचं आहे मित्र मेडिकल्स देसाई, आणि ते सामाजिक कार्यसुद्धा करत असतात. आणि त्यांनीसुद्धा ह्या जो वीर नारी ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये ते पदाधिकारी म्हणून आहेत. तर मी जठार सरांना विनंती करतो की त्यांनी देसाई सरांचा सत्कार करावा. आत्ता गोडबोले सरांनी जे सांगितलं की आपले प्राध्यापक डॉक्टर मनमोहन भूमकर यांनी बरीच अचिव्हमेंट केलेली आहे. ते पुणे विद्यार्थीगृहाचं जे अभियांत्रिक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ते गेले 20-25 वर्ष तिथं अध्यापन करत आहेत. आणि त्यांचा स्वभाव खूप
विद्यार्थ्यांशी मिळते जुळते घेण्याचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी बरेच उपक्रम विद्यार्थ्यांबरोबर त्या केलेले आहेत आणि त्यांच्या अभियांत्रिकी याच्याबरोबर हिरीनी भाग घेऊन त्यांनी बरेच जे प्रोजेक्ट असतात ते साध्य केलेले आहेत. त्यातलाच एक यांनी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कुठली कार रेसिंग कार डेव्हलपमेंट आहे. त्याचं आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती, त्यामध्ये भाग घेऊन त्या स्पर्धेमध्ये त्यांना कॉलेजला अर्थात द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. आणि ह्या सबंध कामाबद्दल आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की असे सर आपल्या योग वर्गामध्ये आहेत. तर मी चौथाई साहेबांना विनंती करतो की भूमकारांचं त्यांनी सत्कार करावा. सत्कार होतात, पण घरचा सत्कार म्हणजे आम्ही योग वर्ग हा योगापुरता मर्यादित न ठेवता ही एक आमची फॅमिली झालेली आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. मी गोडबोले सरांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्रे. आता आपण मुख्य कार्यक्रम ज्यांचं व्याख्यान आपण ठेवलं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान चालू करावं. नमस्कार. सगळ्यात आधी सगळं तुमच्या योग वर्गाचं जे ऐकलं त्याने एक वेगळीच ऊर्जा स्वतःला मला मिळाली की तुम्ही एवढं सगळं करताय. तर आणि दुसरं म्हणजे की वीर नारी सेवा ट्रस्टच्या बद्दल माहिती करून घ्यायची म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलं. ह्याच्यातच मला एक सैनिक म्हणून फार बरं वाटलं की आज समाजामध्ये ही अवेअरनेस आहे की आपल्या सैनिकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. हा ट्रस्ट जो आहे हा देसाई सरांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या प्रयत्नांनी चालू झाला पूर्णपणे आणि त्याबद्दल ते नंतर आपल्याला सांगतीलच. आता वीर नारी ट्रस्टच्या अनुषंगाने आपण मला बोलवलं आणि माझे अनुभव आपल्याबद्दल शेअर करायची ऑपॉर्च्युनिटी दिली. मी आभारी आहे त्याचा. थोडंसं हा वर्ग आणि ह्याच्या वर्गाचा उद्देश, आत्ताची वेळ, हे सगळं बघता साधारणपणे ध्यानधारणा, प्रार्थना, आहार, हेल्थ, आनंदी कसं राहावं वगैरे असे विषय जास्ती अनुरूप आहेत ह्या वेळेसाठी. पण अनफॉर्च्युनेटली मला ह्या विषयांची रुची आहे पण फारसं प्रभुत्व नाही. त्यामुळे जो विषय मी सुचवला तो मान्य केला, त्याच्याबद्दल मी परत आभारी आहे. खरं म्हणजे एका दृष्टीने तोडी ललतच्या ऐवजी मला तुम्ही आता मालकंस दरबारी गायला सांगताय असा प्रॉब्लेम आहे. कारण विषय, जागा, वेळ ह्याच्या खूपच निराळा आहे. असं तर मी आपल्याशी एक अर्ध्या तासात इंटेलिजन्स ऑपरेशन म्हणजे काय असतात. आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो की कुठनं तरी खबर आली म्हणून सैन्याने अभियान चालू केलं आणि मग तिथे 2 आतंकी मारले गेले, 3 आतंकी मारले गेले. हा सगळा प्रकार काय असतो हे मी एक थोड्यात माझ्या अनुभवांवरनं सांगायचा प्रयत्न करेन. सगळ्यात आधी इंटेलिजन्स म्हणजे काय आपण बघू. साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या डोळ्यांनी आपण फक्त निरनिराळे आकार बघतो आणि आपल्याला त्या आकारांमधले रंग हे डोळ्यात बघण्याची क्षमता असते. तो आकार काय आहे हे डोळ्याला कळत नाही. त्यामुळे ते जे काही इनपुट आहे ते आपण
डोक्याकडे ऑप्टिकल नर्वमधनं जातं. तिथे डाटाबेसमध्ये चेक होतं की हा आकार म्हणजे काय आहे, कुठल्या तऱ्हेचा आकार आहे. ओके, हा फुलासारखा दिसतोय, हे मग कुठलं फूल आहे, हे गुलाबाचं फूल दिसतंय. पण फक्त त्याच्यावर थांबत नाही आपलं ॲनालिसिस. मग आपल्या नाकाच्याद्वारे आपण त्याचा सुगंधसुद्धा ब्रेनकडे जातो. मग तो ब्रेन कम्पेअर करतो की ओके, हे गुलाबाचं फूल आहे, हे लाल रंगाचं फूल आहे. आणि इन्फॉर्मेशनमधून जेव्हा हा इंटेलिजन्स तयार होतो तेव्हा ॲक्शन पुढे डिसाईड होते. आणि ती ॲक्शन ह्या उदाहरणात आहे की आपण ते गणेशाच्या पायी फूल वाहतो. तर ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला जेव्हा आपण इन्फॉर्मेशन जी काय असते ती जेव्हा आपण ॲनलाईज करतो, बाकी इन्फॉर्मेशनच्या धरतो, तेव्हा जेव्हा ती काहीतरी ॲक्शन देऊ शकते तेव्हा त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो. परत इंटेलिजन्स म्हणजे फॅक्ट नाही, इंटेलिजन्स म्हणजे ट्रूथ नाही, हाय प्रॉबेबिलिटी की जे काय आहे ते असण्याची खूप शक्यता असते. दुसरं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे हे जे काही इंटेलिजन्स ऑपरेशन्स असतात हे लीगली सस्टेन नाही होऊ शकत. म्हणजे ती माहिती गोळा करण्याची प्रक्रिया पण स्ट्रिक्टली लीगल नसते. मी पुढे उदाहरणं देईन तुम्हाला कशी ती असतात ते. त्याचं जे ॲनालिसिस असतं तेही स्ट्रिक्टली एव्हिडन्स ॲक्टवर लागू होत नाही. त्यामुळे जर आपण त्याच्यावर ॲक्शन घेतली तर त्यानंतर जे काय कायद्यानुसार पुरावे लागतील ते एकत्र करूनच पुढे कायदेशीर कारवाई होते. एक उदाहरण मोठं द्यायचं म्हणजे आपण आता म्हणतो की हे इतके लोक ईडी पकडतायत त्यांच्यावर काहीच होत नाही. सेम प्रॉब्लेम, ईडी जे करते दॅट इज बेस्ड ऑन इंटेलिजन्स, पण त्याचा कायदेशीररित्या त्याला केस करून ती उभी करणं ह्याचं एक दुसरंच काम असतं सगळं. सो इट इज सिमिलर टू दॅट. आपण जर काश्मीर आणि मणिपूर आणि नक्षलवाद एरिया पाहिला तर सगळीकडे हे ऑपरेशन चालू असतात. आणि देशाच्या पूर्ण हितासाठी, मी संरक्षणासाठी फक्त म्हणत नाही, निरनिराळ्या लेव्हलची ऑपरेशन चालू असतात. इकॉनॉमिक इंटेलिजन्स असतं, इन्फॉर्मेशन इंटेलिजन्स असतं, निरनिराळ्या लेव्हलची निरनिराळ्या ठिकाणी चालू असतात. मी आज फक्त आपल्याला एका पर्टिक्युलर एरियाचे पर्टिक्युलर टाईपच्या इंटेलिजन्स ऑपरेशन सांगणार. आपण जर काश्मीरचा अलगाववाद घेतला त्यातसुद्धा 2-3 लेव्हलचे इंटेलिजन्स ऑपरेशन असतात. एक असतं की जे हाय लेवलचं जर म्हटलं तर पाकिस्तान फोकस असतो त्याचा, तिथे काय चाललं आहे, ट्रेनिंग किती घेत आहेत, पैसे कोण कोण देत आहेत, पैसे एकत्र कोण करत आहेत वगैरे जी माहिती असते ती हाय लेवलमध्ये असते. मिडल लेवलमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपण काश्मीरच्या अंतर्गत भागात कोण सपोर्टर्स आहेत, पॉप्युलेशनचे प्रॉब्लेम्स काय आहेत, कुठे क्रायसिस होऊ शकतो, कुठे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या लेवलचे असतात. हे 2 जे लेवल्स आहेत हे अलगाववाद, टेररिझम संपवायच्यासाठी असतात. मी थोडंसं डिस्टिंक्शन करतो ह्याच्यात. याच्यानंतरचा जो येतो जो ब्रिगेड बटालियन लेवलचा इंटेलिजन्स ऑपरेशन, त्याचा फोकस असतो टेररिस्ट संपवायचा. म्हणजे टेररिस्टला आयडेंटिफाय करून त्याला पकडायचं, मारायचं हे काम असतं. दोन्हीतला फरक थोडासा समजा, टेररिस्टला मारून टेररिझम संपत नाही. त्यामुळे टेररिझम संपवण्यासाठी पण काम करायला लागतं आणि टेररिस्ट पण संपवायला लागतं. तर टुडे आय एम गोइंग टू फोकस ऑन द लोएस्ट लेवल ऑफ इंटेलिजन्स ऑपरेशन. एखाद्या सैनिकाला सगळ्यात एक अनुभूती वेगळी येते जेव्हा दुश्मनशी, टेररिस्टशी डायरेक्ट 1-to-1 गोळाबारी करतो. एक तो थरार निराळा असतो. आणि बऱ्याच वेळा देवाच्या दयेने मी अशा ऑपरेशन्समध्ये होतो आणि परत देवाच्या दयेने गोळी लागली नाही मला, पण याचं एक ती अनुभूती निराळी असते. पण त्याहून एक फार इंटरेस्टिंग अनुभूती असते जेव्हा आपण एखादं सावज हेरतो आणि मग त्याला पकडायसाठी काय काय करायला लागतं ते जेव्हा करतो त्याचा एक थरार निराळा असतो. आणि एक त्याचं सगळं सुरुवात होते ज्याला आपण सोर्स म्हणतो.
मराठीत खबऱ्या म्हणतात, मी खबऱ्या वापरणार नाही, कारण खबऱ्या जर असा डेरोगेटरी शब्द आहे की म्हणजे जो खबऱ्या आहे, तसं नाही, तो सोर्स म्हणू आपण त्याला. त्या सोर्सला आधी आयडेंटिफाय करायचं की कोण इन्फॉर्मेशन देऊ शकेल, त्याचे काय मानसिक, त्याच्यामध्ये काय चाललं आहे, कशासाठी तो इन्फॉर्मेशन देतो आहे, त्याला काय रिक्वायरमेंट आहे किंवा त्याचा प्रॉब्लेम काय आहे, त्याला हळूहळू आपल्या बाजूला वळवून घ्यायचा. त्याला एक सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायला लागतो की तो जे करतोय तो विश्वासघात नसून तो जे करतोय तो बरोबर आहे. अल्टिमेटली सोर्स हा जो आहे तो काय करतो, तो हेच सांगतो ना, माझ्या गावात अमुक अमुक माणसाच्या घरी 2 आतंकवादी लपलेले आहेत, म्हणजे तो गावकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांचा एक विश्वासघातच करत असतो. तर त्याला ते एक सायकोलॉजिकल रॅशनेल म्हणतो आपण, त्याला ते थोडं थोडं द्यायला लागतं. नंतर तो इन्फॉर्मेशन देणार कशी, तो एक प्रोसेस सेट करायला लागते. काय तो असं सरळ येऊन देऊ शकत नाही, त्यामुळे ती एक प्रोसेस सेट करायला लागते. त्याची सिक्युरिटी कशी आपण ठेवणार की त्याचं इन्फॉर्मेशन तो देतोय हे बाकीच्यांना कळलं नाही पाहिजे, हे एक आपल्याला ठेवायला लागतं. आणि ह्या सगळ्याला वेळ लागतो. आणि प्रत्येक सोर्स असं नसतं की तो एकदा चालू झाला की 25 वर्ष तो इन्फॉर्मेशन देईल. नाही, 1, 2, 4, 5 इन्फॉर्मेशन देतो आणि त्याचं काम संपतं, कारण त्याच्यापुढे त्याच्याकडे नसते इन्फॉर्मेशन. अशा वेळेला त्याच्याशी काय करायचं, किती सपोर्ट देत राहायचं, ह्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात. आणि या सगळ्याला अत्यंत पेशन्स आणि वेळ लागतो. एकदम असं ते पटकन होत नाही. आणि सोर्स हा एक असं नसतं की अरे आज मला जायला वेळ नाही आहे, तू भाजी घेऊन येशील का. नाही, तो भाजीवाला फक्त तुम्हालाच भाजी देणार. दुसरा गेला की मला अमुक अमुक माणसाने पाठवलं भाजी घ्यायला, तो देणार नाही. त्यामुळे ते एक इंडिव्हिज्युअल लिंक एस्टॅब्लिश होतं. एक एक्झाम्पल देतो. एक सोर्स होता माझा, त्याचा कोड नेम होता 441. केवळ दुसरं काही नव्हतं म्हणून त्याचा एक बडी होता, त्याचा 420 ठेवलं होतं, ह्याचं 421 होतं. मी रिटायर होऊन पुण्याला आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्याचा मला फोन आला. कुठनं तरी नंबर शोधून काढला असेल त्याने की साहब फलानी फलानी जगह पे 5 आतंकवादी बैठे, अभी कारवाई करना ज़रूरी है. अरे म्हटलं तुला माहिती आहे मी पुण्यात आहे, मी काही करू शकत नाही, तू युनिटमध्ये जा आणि सांग त्यांना. नाही म्हटलं, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, मी नाही जाणार. अशा टाईपची असोसिएशन होते सोर्सशी. आणि अर्थात त्या इन्फॉर्मेशनवर टेररिस्ट मिळाले, मारले गेले, ती गोष्ट निळाली. सो ह्या सगळ्यामध्ये प्रोसेसमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट असते, ती म्हणजे टच पॉईंट म्हणतो आम्ही त्याला. टच पॉईंट काय असतं, आर्मी जिथे जिथे डिप्लॉईड असते ती एका पोस्टमध्ये असते. आणि नॉर्मली कोणीही सिव्हिलियन त्या पोस्टमध्ये येता जाता दिसला तर बाकी लोक बघतात की हा कशाला पोस्टमध्ये गेला. त्यामुळे हा सोर्स हा जो असतो, हा आपण जेव्हा आयडेंटिफाय करतो किंवा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतो, ते टच पॉईंट्स असतात, गावात असतात, चहाच्या टपऱ्या असतात, येता जाता आपण सर्च करतो एखाद्या माणसाला, अशा 4-4 माणसांना सर्च केलं की त्यातला एक आपला सोर्सही असतो. अशा टच पॉईंट्स डेव्हलप करायला लागतात आणि ज्याच्यामधनं मग इन्फॉर्मेशन यायला सुरुवात होते. आता मी काही माझ्या अनुभवातनं जे इंटरेस्टिंग इंटेलिजन्स ऑपरेशन्स आहेत ते सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या कशा त्याच्यामध्ये पाळल्या गेल्या. 94-95 साल होतं काश्मीरमध्ये. आणि आजच्या कंपॅरिझनमध्ये आतंकवाद खूपच सिरियस होता. म्हणजे जर आमच्यावर एखाद दिवशी गोळीबार झाला नाही तर आम्हाला काळजी वाटायची की म्हणजे आज काहीतरी वेगळं होणार आहे. गोळीबार होतं आहे, ठीक आहे, ते नॉर्मल होतं. म्हणजे अशा टाईपचं एन्व्हायरमेंट होतं तेव्हाचं. आणि एक गाव होतं, गाव म्हणण्यापेक्षा बारकं खोरं होतं, त्याला पनार एरिया म्हणायचो आम्ही. तिथे 10-15 आतंकवादी आहेत अशी जनरल इन्फॉर्मेशन होती.
कुठं आहेत, काय आहेत, कोण आहेत, काही कल्पना नव्हती आम्हाला. तर आमचा एक ऑफिसर जो लॉजिस्टिक ऑफिसर होता, तो रोज जवळच आमचं सप्लायचं एक युनिट होतं, तिथनं जायचा, ते सप्लाय वगैरे घेऊन यायचा युनिटला. त्याच्या शेजारी एक चहाची टपरी होती. या माणसाचा स्वभाव मनमळाऊ होता आपला. तो येता जाता त्या टपरीवर एक म्हातारी बाई असायची. काय अम्मा, कसं काय, ठीक आहे ना वगैरे असं चालू होतं. कधी नुसताच हात हलवायचा, कधी तिथे उभं राहून चहा प्यायचा. मग असं होत गेलं आणि मग ती म्हणली की कुछ बताना है आपको. हा म्हटलं बताइए मामा बताइए. नाही कुछ खास बताना है. हे सगळं होईपर्यंत 4-5 महिने होऊन गेले होते. मग तो म्हटलं पोस्ट में आइए बताइए वहाँ पे. तर ती म्हटली वहाँ तो नहीं आ पाएंगे. मग तो म्हटलं बरं मग बघा कसं जमेल. आणि त्यांनी त्याला त्या म्हाताऱ्या बाईला पुश केलं नाही. ठीक आहे तुला जमेल तसं बघ. परत पुढे एखाद 3 महिना असं हात हलवे सॉरी आहे ठीक ठीक हात हलवत, पाणी त्याच्याबरोबर चहा पीत, चहा पीत वेळ जात होता. मग एक दिवशी ती म्हणली की मी नाही पण कोणाला तरी दुसऱ्याला तुमच्याशी बोलायचं आहे. मग तोवर त्या ऑफिसरने मलाही सांगितलं होतं की सर काहीतरी होत आहे, काय होतं आहे मला कळत नाही आहे, पण देर सिम्स टू बी समथिंग ऑफ इंटरेस्ट. मग त्यांनी त्या म्हाताऱ्या बाईला सांगितलं की असं कर, मी उद्या एक पेट्रोल पाठवतो तुमच्या घरी आणि जरा आरडाओरडा करतो, जरा तोडफोड करतो, आणि तू त्या दुसरी जी कोण आहेत बाई बुवा जे कोण आहेत त्यांना कंप्लेंट घेऊन पाठव आमच्याकडे. सो नाव सी हाऊ इट इज डेव्हलपिंग. म्हणून मग दुसऱ्या दिवशी पेट्रोल गेलं, त्या घरी जाऊन थोडासा दणका इकडे तिकडे केला, त्या म्हाताऱ्याला जरासं बाहेर काढून आरडाओरडा केला. आणि मग दुसऱ्या दिवशी एक निरळच कप्पल आलं. आता त्यांना कारण मिळालं पोस्टमध्ये यायसाठी. कंप्लेंट घेऊन आले की काल तुम्ही आमच्यावर अत्याचार केलेत वगैरे वगैरे. त्यांना आत घेतलं, माहिती होतं येणार आहेत ते. मग ते म्हणले की एक आहे टेररिस्ट, त्याला सरेंडर करायचं आणि तुम्ही मारणार नाही ना त्याला. तर माझ्या ऑफिसर्सने त्यांना सांगितलं नाही नाही आम्ही मारणार नाही, येऊ दे त्याला. ते म्हणले की नाही पण तरीसुद्धा लोकांना कळलं नाही पाहिजे की तो सरेंडर झाला म्हणून. बरं म्हटलं बघू आपण. हे सगळं माझ्या ऑफिसर्स आणि त्यांचं बोलणं चाललं आहे. ते म्हणले उद्या संध्याकाळी 6-6:30 अंधार जस्ट होत असेल तेव्हा तो पोस्टच्या दाराशी येईल गेटवर. आता प्रश्न निर्माण होतो की ही जी इन्फॉर्मेशन आहे अजून, आता ही खरी आहे का खोटी आहे? का कोणीतरी आपल्या गेटवरून आपण गाफील असतानाच गोळीबार करून जाईल, आपले 2-3 सोल्जर्स मरतील, म्हणजे हे डिसाईड करणं एक. आता ह्या वेळेला मग त्या सोर्सची व्हॅलिडिटी काय आहे आणि आपण ट्रॅपमध्ये न अडकता कसं आपल्याला करता येईल हा विचार करून एनिवे तो आला. त्याला पटकन आत घेतला पोस्टमध्ये. रात्री जवळच्याच एका डोंगरावर जरा फायरिंग केलं आणि पोलीसमध्ये FIR लॉन्च करायला लागते. ती केली की आम्ही अमुक अमुक माणसाला पकडलं आहे. परत 1-2 महिने गेले. मग एक दिवशी दुसराच माणूस आला. आता बघा सोर्स कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. कुठेतरी तो त्या पन्हार गावातला आहे एवढं माहिती आहे, पण तो कोण आहे आम्हाला माहिती नाही. की उद्या 10 टेररिस्ट असणार आहेत. नो, 10 टेररिस्ट इज अ मेजर इन्फॉर्मेशन आणि कोण देत आहे ते माहिती नाही. ट्रॅप असण्याची शक्यता आहे. तो बराच वेळ विचार करून प्लॅन केलं की जरी ट्रॅप असलं तरी आपण वी शुड टेक द रिस्क. आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिल्याप्रमाणे 10 टेररिस्ट होते. आम्ही इतक्या
सफाईने तिथे गेलो की थोडा गोळीबार झाला आणि त्यांनी हत्यार टाकले आणि त्यांना पकडून आम्ही घेऊन आलो. परत काही पुढे काही नाही, पन्हार गाव शांत, परत काही इन्फॉर्मेशन येत नाही आहे. मग कळलं की टेररिस्ट त्या गावात गेले होते आणि त्या गावातल्या एका माणसाला, त्यांना ज्यांना डाऊट होता की ह्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, त्याला तर मारलंच आणि त्याच्या एक 2-4 महिन्याच्या तान्ह्या मुलाला पण मारलं त्याने. आता ही इन्फॉर्मेशन परत चहावालीनी माझ्या त्या ऑफिसरला सांगितलं. आता परत ती चहावाली कोण, तिचा ह्याच्याशी काय संबंध माहीत नाही आम्हाला, पण आता चहा पिताना ती म्हणली साहब कल बहुत खराब हो गया, ये हो गया, वो गया. मग त्यांनी सांगितलं की तू परत आले किंवा येणार असतील तर सांग मला. परत 4-5-6 दिवस गेले आणि मग एक माणूस रस्त्याने जाता जाता एक चिठ्ठी टाकून गेला गेटवर की आज रात्री 5 अमुकच्या घरी. परत आता तो ज्यांनी चिठ्ठी टाकली तो कोण माहिती नाही, त्या म्हातारीचा काय संबंध ह्याच्याशी माहिती नाही, तो मेला, तो कोण मेला हेही आम्हाला माहिती नाही, कारण आमचं त्याच्याशी कधीच काही बोलणं झालेलं नव्हतं. सो एनिवे वी रिॲक्टेड टू इट. त्या 5 टेररिस्टना पकडलं, थोडाफार गोळीबार झाला वगैरे. मग त्याच्यामध्ये तिथेच आम्ही पब्लिकला विचारलं की हात आहे का ज्यांनी त्या अर्भकाला मारलं. सो कन्फर्म केलं, आदा खान नाव होतं त्या टेररिस्टचं. आणि मग आम्ही गावातनं बाहेर पडताना तो टेररिस्ट पळून जायला लागला वगैरे आणि एन्काउंटर झालं. सो वी किल्ड आदा खान, वी सॅटिस्फाईड पनार विलेज. आणि त्यानंतर हे सोर्स कोण होते माहिती नाही. आम्ही प्रयत्न केला नाही, परत त्या म्हातारीला फोर्स केला नाही की तू सांग आम्हाला कोण आहेस, तू काय आहेस, तुला काय पाहिजे होतं. पण ॲपरंटली ते 15 टेररिस्ट त्या गावात त्रास देत असणार, त्यामुळे निरनिराळ्या लोकांनी आम्हाला मदत केली. आणि त्यानंतर परत त्या गावातनं त्या म्हातारीकडनं कोणी आमच्याशी परत बोलायला आलं नाही. सो दिस इज हाऊ वन काइंड ऑफ ऑपरेशन गोज, वेअर सोर्स डेव्हलपमेंटला वेळ लागतं आणि कोण सोर्स आहे तेही माहिती नसतं तुम्हाला, आणि त्यातनं तुम्हाला काळजी घेऊन करायला लागतं. अजून एक उदाहरण देतो. अलुसा म्हणून असंच एक खोरं आहे. त्या गावाची रेप्युटेशन अशी होती की आम्ही तिथे जायच्या आधी दर शुक्रवारी तिथे 200-200 टेररिस्टची परेड व्हायची. म्हणजे मी जे म्हटलं की आमच्यावर रोज गोळीबार व्हायचा, अतिशयोक्ती नाही करत आहे मी, दॅट्स अ फॅक्ट. 200-200 टेररिस्टची तिथे परेड व्हायची. तर आमचं पोस्ट तिथे उघडली आणि त्या भागात टेररिस्ट आहेत माहिती आहे, पण आम्हाला काही इन्फॉर्मेशन काही मिळत नव्हती. तर आमचा एक ऑफिसर होता, अगेन गो गेटर, श्रृंगारपुरे. आपल्याला माहिती असेल, एक ॲक्टर आहे श्रृंगारपुरे, त्याचा भाऊ. तो माझ्या युनिटमध्ये कॅप्टन होता तेव्हा. तो पण असाच गप्पा इकडे तिकडे मारणारा. रोज सकाळी तो एक पेट्रोल घेऊन त्या भागात हिंडायचा, गप्पा मारायचा. कोणाशी तो कधी की तुम्हाला टेररिस्ट आहेत नाही आहेत माहिती आहे का काही विचारायचंच नाही. आपला जनरल गप्पा मारत हिंडायचा. असे 1-2 महिने झाल्यावर एक म्हातारा म्हणला, म्हणजे म्हातारा म्हणजे सीनियर होता, कि साहब यहाँ पे टेररिस्ट आता है. तर शैलेशने त्यांना फक्त एवढं सांगितलं, नाही बहुत गलत आहे, नाही आना चाहिए. काही विचारलं नाही त्याला. नाउ द प्रोसेस हॅज स्टार्टेड टू गेट द सोर्स इन टू यू, की आयडेंटिफाय झाला आहे हा म्हातारा, कधीतरी देऊ शकेल इन्फॉर्मेशन, पण लागलीच काय त्याला हां कधी येतात कुठे येतात काही विचारलं नाही. सो द प्रोसेस टू गेट द सोर्स ऑन टू युअर साईड स्टार्ट्स. मग असे थोडे दिवस झाले आणि मग शैलेशनी प्रोसेस चालू केली. निर्णय छोट्या छोट्या पाड्यासारखे असतात गावात खोऱ्यामध्ये का, तर आपला कोणाच्याही घरात शिरायचा, गप्पा मारायचा, चहा पीत बसायचा, काय थोडी साखर द्यायचा, कुठं काही द्यायचं. हे करायला लागला कारण त्याला या म्हाताऱ्याच्या घरात जायचं होतं, पण फक्त त्याच्या घरात जाऊन चालणार नव्हतं. तो म्हणून त्यांनी ते सगळं सेट केलं आणि मग त्या म्हाताऱ्याच्याही घरात अदनमधनं जायला लागलं.
मग एक दिवशी दिस प्रोसेस ऑफ गेटिंग दॅट ओल्ड मॅन ओव्हर परत 5-6 महिने लागले असतील. मग एक दिवशी तो म्हातारा तो शैलेश घरी असताना त्याला म्हणला की 3-4 टेररिस्ट आहेत, ते रेग्युलरली घरी येतात माझ्या, आणि माझ्या मोठ्या मुलीशी तर त्यांनी व्यवहार केलेलाच आहे, आणि आता माझी धाकटी मुलगी जी मेंटली चॅलेंज्ड आहे तिच्यावरही ते अत्याचार करतायत ना. म्हणजे आता शैलेशला त्या सोर्सचा काय प्रॉब्लेम होता आणि का तो इन्फॉर्मेशन द्यायला तयार झाला, दिस वॉज सॉर्टेड आउट. नाउ द सोर्स वॉज डेव्हलप. नाउ द इश्यू इज इन्फॉर्मेशन कशी देणार हे प्रोटोकॉल सेट करायचं ना. कारण मग शैलेशनी त्याला सांगितलं की जर आले परत तर मला इन्फॉर्म कर, आणि मी इमिजिएटली येईन अँड विल सॉर्ट इट आउट. काही पुढे परत महिनाभर काही नाही. मग असं शैलेश गेला, अरे अबा पाय नाही. तो म्हणतो की जेव्हा टेररिस्ट येतात आणि काही मला बाहेरनं आणायला सांगतात तर तुमची पोस्ट इतकी लांब आहे की मी इतक्या लांबवर आलो आणि परत आलो तर त्यांना डाऊट येईल की इतका वेळ कसा लागला, ह्याला तर फक्त चिकन आणायला सांगितलं होतं आणि ते शेजारी मिळतं, त्यामुळे येऊ शकत नाही. सो अगेन अ प्रॉब्लेम की इन्फॉर्मेशन आहे पण ती कशी घ्यायची आपण. मग त्याला शैलेशनी ऑप्शन दिला की दुसऱ्याला कोणाला तरी सांग. आता त्या सोर्सला तुम्ही प्रॉब्लेममध्ये टाकताय की फर्स्टली त्याला कोणाला तरी सांगायला लागेल की मी इन्फॉर्मेशन देणार आहे, म्हणजे स्वतःचं सिक्युरिटी जाईल त्याची, आणि तो दुसरा आम्हालाच येऊन सांगेल का टेररिस्टनं जाऊन सांगेल हेही माहिती नाही. सो एनिवे नंतर एक गृहस्थ शैलेशला भेटला आणि तो म्हणला जनाब आप वो जानते हैं ना फलाने घर को. शैलेश म्हणला हा मी जातो त्यांच्या घरी आदनमधनं, कारण शैलेशला हा कोण माणूस आहे माहिती नाही अजून. तो म्हणला साहब मैं कारपेंटर हूँ इस इलाके में. तो शैलेश ने आपलं हाँ अच्छी बात है, कितना पैसा कमाते हो काय. तो म्हणला नहीं वो जो टेररिस्ट रहते हैं ना उसका हाइड आउट मैंने बनाया है. तो शैलेश सेठ अच्छा ठीक है कोई बात नाही. मग परत तो म्हणला की अहो मला त्यांनीच सांगितलं तुम्हाला सांगायला म्हणून सांगतोय. सो शैलेश सेठ ओके कुठं आहे काय ते सांग, विल सॉर्ट इट आउट. So now when that information came to Shailesh, we had to convert it into intelligence. So त्यांनी जो काय सांगितला होता की इथं हाईडआउट आहे त्यांचा ते चॉकआउट केलं, बरोबर असेल का नाही, काय काळजी घ्यायला पाहिजे. अँड देन एन ऑपरेशन वॉज लॉन्च आणि 5 टेररिस्ट वेर किल्ड इन दॅट ऑपरेशन. आणि बरेच तिथनं सामान मिळालं, बेडिंग आणि राशन फाशन सगळं. आता ह्याच्यामध्ये जर असं म्हटलं की तो ज्या माणसाने पहिल्यांदा इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केली त्यांनी आता पुढचंही इन्फॉर्मेशन द्यावं हे तर चुकीचं होईल, कारण त्याची जी काय व्यथा होती ती संपली. त्यामुळे तो आता परत इन्फॉर्मेशन देणार नाही आणि परत दिलाही नाही त्यांनी काय इन्फॉर्मेशन. पण होतं काय असं व्हायला लागलं की दुसरे जे लोक असतात ज्यांना वाटतं की हे जे काय आतंकवाद चालला आहे चुकीचं आहे ते पुढे यायला लागतात. त्यांना हे माहिती असतं की हे 5 लोक मेले हे काय आपोआप नाही मेलेले, कोणीतरी काहीतरी इन्फॉर्मेशन स्पेसिफिक दिली आणि ते कोण आहे ते कोणालाही माहिती नाही आहे. त्यांनाही धीर येतो की ओके आपणही देऊ शकतो इन्फॉर्मेशन जर असेल तर. आणि एक सक्सेसफुल ऑपरेशन झालं की त्याच्याहून पुढे मग इन्फॉर्मेशन मिळत राहते की अजून ऑपरेशनसाठी इन्फॉर्मेशन येते, अजून सोर्सेसची इन्फॉर्मेशन होते. सो दीज आर द टू ऑप्शन्स विच आय गेव. अजून एक इंटरेस्टिंग केस सांगतो. मी 2-3 वर्षांनंतर परत काश्मीर, माझं लोणावळा पुणे सारखं होतं की काश्मीरमध्ये दर 2 वर्षांनी रोटेशन होतं माझं. तर तोवर टेक्नॉलॉजी बदलली होती टेररिस्टकडे पण आणि आपल्याकडे पण. मोबाईल आले होते, मोबाईल टॉवर्स ठिकठिकाणी झालेले होते. आणि आर्मीकडे मोबाईल कॉन्व्हर्सेशन इंटरसेप्शन, व्हॉइस ॲनालिसिस हे सगळं आलं होतं. मी आधी म्हटलं तसं की हे सगळं काही लिगली सस्टेनेबल नाही आहे.
म्हणजे जर कोणाला सांगितलं की अमुक टेररिस्ट अमुक टेलिफोनवर अमुक बोलत होता म्हणून त्याला पकडला, लीगली तुम्हाला करता येत नाही ते, कारण फोन ट्रान्समिशन इंटरसेप्शनचे लीगल निर्णय मापदंड आहेत. आणि टेररिस्टकडे मोबाईल असल्यामुळे आधी आम्ही त्यांच्या हातकडे हँडल रेडिओ सेट असायचे, जे आपण पोलीसकडे वगैरे बघतो. ते इंटरसेप्ट करून ऐकणं सोपं असतं, कारण ते एक फिक्स बँड असते आणि त्याच बँडवर तुम्ही गेलात की तुम्हाला ऐकू येतं ते काय बोलतायत ते. मोबाईल आल्यामुळे पोस्ट लेवलचं इंटेलिजन्स एकदम संपलं, कारण पोस्ट लेवलला कळायचं नाही की कोण काय बोलताय ते, नाहीतर पोस्ट लेवलला बटालियन लेवलला कळत होतं. सो हमीद गाडा नावाचा एक टेररिस्ट होता, त्याला ट्रॅक करायचं ठरवलं. आता बघा, ह्याच्यात सोर्स काय आहे? टेक्नॉलॉजी आहे. सोर्स माणूस नाही आहे अजून, पण टेक्नॉलॉजी आहे. मग त्या हमीद गाड्याच्या व्हॉइस रेकग्निशननी तो कुठल्या मोबाईल टॉवर्सपाशी च्या आसपास त्याचा कॉल होतो ते ट्रॅक करायला सुरुवात केली आणि एक मॅपसारखा तयार केला की हा अमुक टेररिस्ट ह्या मोबाईल टॉवरपाशी असतो. ते जेव्हा फॉलो करायला लागलो त्यानंतर मग आमच्या ट्रूप्सनी त्या हमीद गार्डाचे त्या मोबाईल टॉवर्सच्या जवळ कोण कोण राहतात, तो काय येतोय तिथे, म्हणजे कोणतरी आहे तिथे, त्याची बहीण आहे, गर्लफ्रेंड आहे, रखेल आहे, वडील आहे, गाव आहे, काय आहे, तो काय येतोय तिथे. मग ते एक पिक्चर तयार झालं. जे मी म्हटलं की एक इन्फॉर्मेशन डोळ्यांनी येते, एक इन्फॉर्मेशन नाकानी येते, तशी मी हे सांगतोय की टेक्नॉलॉजीनी एक इन्फॉर्मेशन दिली की हमीद गाडा ह्या मोबाईल टॉवर्सवर ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातोय. आता तिथे तो का जातो ती घरं शोधायला सुरुवात केली. मग काही ठिकाणी मिळाली काही घरं जी हमीद गाडाच्या लिंकमध्ये होती. मग रिकन्फर्म करायसाठी एक हँडल्ड इंटरसेप्टर असतो. जेव्हा त्याचा कॉल एका पर्टिक्युलर मोबाईल टॉवरपाशी यायला लागला तेव्हा मग आम्ही प्रयत्न करायचो की हँडल्ड इंटरसेप्टर ज्याची ॲक्युरसी इज त्यावेळी ॲक्युरसी वॉज समथिंग लाईक 20 मीटर्स or 30 मीटर्स. आजकाल ते 1-2 मीटरची ॲक्युरसी आली. मग ते नुसत्या गाडीवर तो इंटरसेप्टर त्या भागात फिरवायचा, म्हणजे मग साधारणपणे तो कुठल्या घरातनं बोलतोय हे आयडेंटिफाय व्हायला लागलं. त्यानंतर मग आम्ही चार्ट ॲनालाइज केला. आता इन्फॉर्मेशन आली, आता वी आर कन्वर्टिंग इट टू इंटेलिजन्स. तो चार्ट ॲनालाइज केला आणि चार्ट ॲनालाइज करून असं आयडेंटिफाय केलं की कुठल्या मोबाईल टॉवरपाशी तो सगळ्यात जास्ती वेळ ऑन असतो. मग त्या मोबाईल टॉवरच्या पाशी कुठल्या घरात त्याचं इंटरेस्ट आहे आणि तो त्या मोबाईल टॉवरवर पहिल्या त्याच्या आधी कुठल्या मोबाईल टॉवरवर असतो आणि मग त्याचा जो रूट आहे तो आयडेंटिफाय झाला. मग तो पहिल्या त्या मोबाईल टॉवरवर जेव्हा तो ऑन झाला आणि ते अर्थात वॉज इंटरसेप्टेड ॲट हायर लेवल, पण ती इन्फॉर्मेशन आम्हाला टेलिफोनवर लागली त्याची की लेट्स कॉल इट मोबाईल टॉवर 5, त्याच्यावर तो आता आहे. त्याच्यावर म्हणजे त्याच्यात 1 किलोमीटरच्या तेव्हाची ॲक्युरसी वॉज दॅट. आणि आमच्या ॲनालिसिसप्रमाणे 5 नंतर तो 1 वर जाणार आणि 1 वर जाणार म्हणजे अमुक घरात जाणार. सो नाव वी कन्वर्टेड इन्फॉर्मेशन विच वॉज टेकन इन बाय द आईज अँड इयर्स अँड नोज and converted that information into intelligence. The intelligence was ki Hamid Gada will be in house so and so, with so and so, on so and so, from so and so to so and so. Specific actionable intelligence झाली. ट्रूप्सना ते सांगण्यात आलं आणि अकॉर्डिंगली ऑपरेशन लॉन्च झालं आणि हमीद गाडा मारला गेला. आता ह्याच्यामध्ये काय होईल, पोलीस म्हणणार की एक इन्फॉर्मेशन आली आणि एक हमीद गाडा मारला गेला. त्याच्या मागे कमीत कमी 2-3 महिने हा प्रकार चाललेला होता. मग जाऊन कुठे तो टेररिस्ट हातात येतो. सो अशा टाईपची हे इंटेलिजन्स ऑपरेशन्स असतात. निरनिराळे ऑपरेशन्स आहेत असे सांगायला लागलं तर अजून खूप आहेत, वेळ एवढा पुरणार नाही.
एका इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये आम्ही एका हिजबुल मुजाहिदीनचा मोठ्या मारेकऱ्याला फितवलं आणि तो म्हणला मला सरेंडर व्हायचं आहे. आम्ही म्हटलं नाही. म्हणजे असं नव्हतं. ते हळूहळू त्याला पटवलं की नाही तू आहेस तिथेच चांगला आहेस. आणि त्यानंतर फॉर ऑलमोस्ट 6 months तो आम्हाला आतलीच इन्फॉर्मेशन डायरेक्टली देत होता आणि पुढे तो गायबच झाला. कुठं गायब झाला काय झाला माहीत नाही, पण गायब झाला. सो अशा टाईपचे बरेच इंटेलिजन्स ऑपरेशन्स होतात आणि त्याच्याबद्दल फारसं काही कोणी लिहित नाही, कोणी बोलत नाही. कारण मी म्हटलं तसं सगळं काही स्ट्रिक्टली लीगल पॅरामीटरच्या आतमध्ये होत नसतं हे. आणि जर पाहिलं आपण तर जितके वर्ष मी काश्मीरमध्ये राहिलो तर ते खरे आमचे फ्रंटलाईन फायटर्स पाहिलं ना तर हे ते सोर्सेस होते जे आपल्या सोसायटीमध्ये राहून आपल्या भाऊबंधांमध्ये राहून इन्फॉर्मेशन देऊन आपल्या जीवाची पर्वा न करता जे आम्हाला इन्फॉर्मेशन देत होते ते खरे फ्रंटलाईन सोल्जर्स आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली त्यांची नावं कोणाला कळणार नाहीत आणि ती कळूही नाहीत, कारण ते जिथे आहेत तिथे सुखाने असतील अशीच आशा करू शकतो आम्ही. मी इथंच थांबतो. काही कोणाला प्रश्न असतील तर मी घेईन. थँक्यू. हां साहेब बोला. सॉरी. आणि सध्याच्या मागच्या 5 ते 7 वर्षात जर का बघितलं तर जे टेररिस्टची ऍक्टिव्हिटी पण थोडी कमी झाली आणि त्यांना मारण्याची संख्या पण बऱ्यापैकी वाढली आहे. तर ह्याचं काही कारण आपण सांगू शकाल? थँक्यू. आपण जेव्हा मारण्याची संख्या वाढली म्हणतो इट इज अ परसेप्शन गेम ऑफ पर्सेंटेजेस. जेव्हा मी 94 ते 97 तिथे होतो तेव्हा माझ्या एका बटालियनने 200 टेररिस्ट मारले होते. ओके, म्हणजे त्यावेळेला काश्मीर व्हॅलीमध्ये किती टेररिस्ट मारले असते याला अंदाज घ्या तुम्ही. सो इट इज अ मॅटर ऑफ पर्सेंटेजेस. तेव्हा जर 2000 टेररिस्ट होते तर समजा त्यातले एक 10%, 20%, 40% मारले जात होते. आजही तेवढेच मारले जातात. सो इट इज नॉट समथिंग विच इज डिफरंट. फरक काय पडला आहे की ओव्हर द इयर्स आपल्या देशाच्या काही नीतींमुळे म्हणा किंवा आपल्या तिथल्या सक्सेसमुळे म्हणा किंवा पाकिस्तानचा आपणच इम्प्लोड होतो आहे त्यामुळे तो अजून कुठे काय करणार आहे, ह्यामुळे जी टेररिस्ट आत पाठवायचे ती संख्या कमी होत चालली. म्हणजे त्याला मी ॲग्री करतो की तेव्हा जर विंटर संपली की 2000पर्यंत काळ असा होता की ऑलमोस्ट 200, 300 टेररिस्ट यायचे. आता ते 20, 25, 10 ह्याच्यावर आलेत. मी क्रेडिट कुठल्या एका गव्हर्नमेंटला किंवा एका एजन्सीला देणार नाही याच्यामध्ये, कारण मी खूप वर्ष तिथे राहिलो आहे. म्हणजे हे असं काही लोक म्हणतात, मी ते बऱ्याच वेळा ऐकतो की मोदी आले म्हणून झालं. आय डोंट बिलीव्ह इट. हे सगळं प्रोसेस ही होत असते वर्षानुवर्ष आणि त्याच्यामध्ये हळूहळू निर्णय दिसायला लागतो. आता काल इलेक्शन झाली तर तो झरदारी बोलतो आला आणि त्यांनी काही निर्णय बदलले आणि काय झालं तर परत चित्र पलटेल. पण येस, टेररिस्ट हॅव गॉन डाऊन. मोर इम्पॉर्टंटली टेररिझम हॅज गॉन डाऊन. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. टेररिस्ट आला तो मारला गेला ठीक आहे, पण जेव्हा तो कॉमन माणसाच्या मनातला टेररिझम हळूहळू जायला लागतो ना, दॅट इज इम्पॉर्टंट. मी एक उदाहरण देतो तुम्हाला टेररिझम कसा गेला. माझ्या युनिटमध्ये एका वेळेला अजूनपर्यंत ते रेकॉर्ड आहे 83 टेररिस्टनी हत्यार सकट सरेंडर केलं. त्यातले काही टेररिस्ट पुढे MLA झाले. एक मिनिस्टर इंडिपेंडेंट झाला.
त्यामुळे ते माझ्या लिंकमध्ये आहेत. आता एक त्यातला टेररिस्ट गुलाम नबी आझादचा राईट हँड मॅन आहे. एक टेररिस्टनी स्वतःची पार्टी काढली आणि तो आता इलेक्शन लढणार आहे. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये मी त्यांना ईद मुबारकचा व्हॉट्सॲप वगैरे पाठवायचो. ह्या पहिली वेळ आहे की त्यांच्याकडनं मला हॅपी दिवाळीचा व्हॉट्सॲप आला आहे. म्हणजे जे सरेंडर झाले, मला ज्यांच्याशी माझा आता सुषम पण ॲग्री करेल, ऑलमोस्ट फॅमिली रिलेशन आहे आमचं त्यांच्याशी आता, पण अजून त्यांना ते म्हणावंसं वाटत नव्हतं, आता वाटलं. म्हणजे टेररिझम इज गोईंग डाऊन, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि काय कोणाला सर शिवाजी महाराजांच्या काळात बहिर्जी नाईक म्हणून जे होते, त्या ह्याचा स्टडी वगैरे असा केला जातो त्या तुमच्या नवीन याच्यावर बऱ्याच लोकांचं मत आहे. काही लोक आजकाल तर नवीन त्यामुळे म्हणतो की आपण मिलिटरी स्ट्रॅटेजी आणि थिंकिंगमध्ये जुनं वाचून त्यातल्या टेक्निक्स आत्मसात करायला पाहिजेत. माझा विचार थोडासा निराळा आहे. माझा विचार असा आहे की जुनं वाचलंच पाहिजे. त्या चुका ज्या झाल्या त्या कळून त्या परत होऊ नयेत म्हणून ते वाचलं पाहिजे. कारण बहिर्जी नाईक, शिवाजी महाराज किंवा चाणक्य यांच्या काळचा जो कॅनव्हास होता तो इतका वेगळा होता आजच्या कॅनव्हासपेक्षा की आपण केवळ त्यांचेच कसं त्यांनी केलं हे म्हणून करायला लागलो तर फारसं सक्सेस मिळणार नाही असं माझं मत आहे. पण इतिहास कळलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे. आणि ज्या इतिहासातल्या चुका झाल्या त्यांच्या त्यावेळेला आता आपल्याला वाटत आहेत. आपण आता सगळे म्हणतो जवाहरलाल नेहरूंनी हे केलं, अमुक चूक केलं. ते आता आपण म्हणतोय त्या काळीच्या लोकांना काय होते प्रेशर, कशामुळे झाले आपल्याला माहिती नाहीत. पण जर चुका आपल्याला कळल्या आणि त्या अवॉइड करता आल्या त्यासाठी इतिहास नक्कीच वाचायला पाहिजे. हो मॅडम. इंडिया हिंदी चॅनलवर न्यूज बातम्यामध्ये एक 4-5 दिवसापूर्वी दाखवत होते की एक मुस्लिम अयोध्या मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी गेला. तर त्याच्यावर बरेच मुस्लिम लोकांनी आक्षेप घेतले आणि त्याच्यावर दबाव आला की त्याला आता मारून टाकण्यात येणार आहे की आपल्या या धर्मात हे मोडच नाही म्हणून. पण हा एक टेररिझमशी विषय होऊ शकतो का की तुम्ही म्हणता की टेररिझम कमी होते तर हा होऊ शकेल असं मला वाटतं. नाही, मला माहिती आहे कुठली केस म्हणताय आपण. ते हिंदू मुस्लिम आणि मुस्लिम समाज जो आहे त्या समाजात पर्टिक्युलरली मुस्लिम समाजामध्ये फार कन्फ्युजन आहे. त्यांना एक तर त्यांचा धर्म काय सांगतो हे कळत नाही आणि जे वाचतात कुराण त्यांना त्याच्यापेक्षा दुसरं काही जगात आहे हे कळत नाही. त्यामुळे म्हणजे मी स्पष्टपणेच म्हणतो, मी आता म्हणलं तसं तर मी मेमध्ये काश्मीरमध्ये जाणारे सगळे मुसलमान लोकच मला त्यांच्या घरी ठेवणार आहेत. म्हणजे मला सगळ्या मुसलमान लोकांबद्दल काही म्हणायचं नाही आहे. पण मी ते म्हणतोय का की हा जो प्रकार आहे की त्या मुसलमान समुदायाने त्यातल्या काही लोकांनी ह्या मुसलमानाला धमकी दिली तुला मारून टाकू वगैरे, हा टेररिझमचा भाग होत नाही. हा अजूनही सोशल पॉलिटिकल प्रॉब्लेम म्हणू शकतो मी त्याला. टेररिझम कधी होतं जेव्हा एक संघटना उभी राहते आणि म्हणते आतापासून मी प्रत्येक जो कोण हे करेल त्याला मारणार आहे, तेव्हा ती संघटना आपण टेररिस्ट म्हणू शकतो. त्यामुळे मी अजून या घटनेला टेररिझम म्हणत नाही आहे. इट इज अ सोशल पॉलिटिकल लॉ अँड ऑर्डर इश्यू. दॅट इज माय टेक ऑन इट. येस सर. असं वाचतो की आपल्या अग्नी फार भव्य दिव्य आहे, जगात इतवे जगात इतवे वगैरे. तर एवढं सगळं असून सुद्धा आपल्याला काश्मीरसारख्या टेररिझमवरती एक
सोल्युशन का मिळत नाही? म्हणजे त्याला पॉलिटिकल विल मिळत नाही आहे का आर्मीचं कुठे शॉर्टकमिंग्ज आहेत? तुम्ही याचं कसं उत्तर द्याल? नाही पॉलिटिकल विल नाही म्हणून आपण हे सगळं करू शकत नाही आहे का खरंच हा प्रॉब्लेम इतका कॉम्प्लिकेटेड आहे की त्याचं सोल्युशन अजूनही सापडत नाही? सगळ्यात आधी मी सांगेन एक रूल आहे, कुठल्याही टेररिझम इन्सर्जन्सी प्रॉक्सीवर हे कुठली आर्मी संपत नाही. आर्मीचं हे काम नाही संपवायचं. आर्मीचं काम आहे की ते अशा लेवलला आणायचं की ज्याच्या त्या लेवलला आल्यानंतर पॉलिटिकल अँड नॉर्मल लॉ अँड ऑर्डर ॲक्शन स्टार्ट्स. ओके, सो फर्स्टली लेट अस बी क्लिअर की आर्मीचं काम नाही टेररिझम संपवायचं काम आर्मीचं नाही. आर्मीचं काम आहे त्या भागात असा कंट्रोल एस्टॅब्लिश करायचा की पॉलिटिकल लोक नॉर्मल गव्हर्नन्स हे चालू होऊ शकून ते काम पुढेच करू शकतील. सो आर्मी हॅज डन दिस इन काश्मीर ओव्हर अँड ओव्हर अगेन. In 97 I left Bandipur. There was not a single terrorist in Bandipur when I left. म्हणजे बांदीपूर एरिया म्हणजे पुणे तहसील इतका मोठा एरिया होता माझ्याकडे. 3 वर्षानंतर परत मी गेलो तिथे, परत 200. सो आर्मी हॅज डन इट टाइम अँड अगेन अँड डेफिनेटली द पॉलिटिकल विल टू सॉर्ट इट आउट वॉज लॅकिंग. आपण आता आज म्हणतो की 370 गेलं, गव्हर्नर रूल आला त्यामुळे एकदम फरक पडला. अहो नाही, काश्मीरमध्ये गव्हर्नर रूल, प्रेसिडेंट्स रूल हा 15 वर्ष होता ह्याच्या आधी. तेव्हाचे काय केले पॉलिटिकल लोकांनी? जर आपण म्हणतो एक गव्हर्नर रूल झाला म्हणून लागले सगळं झालं. पॉलिटिकल विल वॉज लॅकिंग अँड डेफिनेटली दिस गव्हर्नमेंट हॅज शोन पॉलिटिकल विल. त्यामुळे फरक दिसायला लागला आपल्याला. दॅट इज द रिस्पॉन्स आय विल गिव्ह. हो सर. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल की उरीचा अटॅक जो झाला तर ते पॉलिटिकली आणि अदरवाईज सुद्धा असं ॲलिगेशन केलं गेलं की इट वॉज इंटेलिजन्स फेल्युअर. आणि त्याच्याशीच रिलेटेड दुसरा प्रश्न म्हणजे की सर्जिकल स्ट्राईकबद्दल पण बऱ्याच जणांचं उलटसुलट मत आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय? उरी अटॅक वॉज अन इंटेलिजन्स फेल्युअर, त्याच्यामध्ये काही दुमतच नाही. आणि सर्जिकल स्ट्राईक वॉज अन आउटस्टँडिंग सक्सेस. ज्याला डाऊट आहे त्यांनी सांगितलं. दॅट इज ऑल आय कॅन से. आणि ते कसं होतं सांगतो तुम्हाला. उरीचं जे गॅरिसन आहे ना, ते गॅरिसन लाईन ऑफ कंट्रोलच्या ट्रूप्स आहे. त्यांचा माइंडसेट नसतो की सोर्स डेव्हलप करा, सोर्स पकडा, त्याला हे करा, जवळपासच्या गावांमध्ये जाऊन हिंडून हे करा. तो माइंडसेट नसतो. इट इज समथिंग लाईक की एखादा ऑर्थोपेडिक सर्जन आहे तर तो तुम्ही गेलात किंवा माझा हात दुखतोय, तो तुम्हाला लागले सांगणार एक्सरे काढ, हे काढ, ते काढ, ते काढ. तुम्ही जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलात तर म्हणाला अरे आयडेक्स लावा, बरं होशील. सो दॅट इज हाऊ द माइंडसेट चेंजेस. आणि इंटेलिजन्स फेल्युअर होता तो ह्याच्यामुळे होता. इट वॉज अन इंटेलिजन्स फेल्युअर, कम्प्लीट इंटेलिजन्स फेल्युअर. काश्मीरमध्ये तुम्ही इतक्या वर्ष राहिल्यात तर रिअली ग्राउंड लेवलला काही चांगले इम्प्रूव्हमेंट्स किंवा फरक पडायला लागलाय का, किंवा पुढच्या 5-10 वर्षात खूप चांगला फरक पडू शकतो का, याच्याबद्दल आपण जर का माहिती देऊ शकतो. एक या सरकारचं सांगतो की जिथे पैसे लावतात ते ना तिथे ते इन्शुअर करतात की ते पैसे पोचतात तिथे. आणि त्यामुळे 370 गेल्यानंतर जे काही डेव्हलपमेंट वर्क होती आहे तो जमिनीवर दिसतोय आता. आणि ते पार बॉर्डरपर्यंत गेले जातात. त्यामुळे हळूहळू फरक पडतो, ह्याच्यात काही शंका नाही. एक छोटं उदाहरण देतो. काश्मीरमध्ये पैशाची कमी कधी नव्हती. बांदीपूरला एक नदी जाते आणि ती बांदीपूर गावाला बाकीच्या काश्मीरहून कट करते. मधुमती नदी नाव आहे. त्याच्यावरचा पूल अगदी मोडकळीला आला होता.
तर आर्मीने ठरवलं की आपण हा पूल बांधून देऊ त्यांना आणि एक डिस्ट्रिक्ट कमिशनरशी बोलून की लेबरचे पैसे तू दे, पुलाचं मटेरियल आम्ही आणतो. ते सगळं झाल्यावर त्याच्याकडे बिल पाठवलं मी, पैसे येत ना. मी गेलो त्याकडे, म्हटलं अरे काय चाललं आहे. आणि तिथे डिस्ट्रिक्ट कमिशनर जो येतो तो इथनं जस्ट पासआउट झालेला पोऱ्या असतो, कारण सिनियर कोणी अशा जागी जात नाहीत. म्हटलं अरे काय झालं, का पैसे का देत नाहीस तू, आपलं बोलणं झालं होतं. तो म्हटलं सर 1 वर्षापूर्वी सब पूल बांधला गेला होता, त्यामुळे मला आता परत कसे त्या पुलासाठी पैसे देता येतील. सो जर असं होत असेल तर नॅचरली तो डेव्हलपमेंट दिसत नव्हती, आता दिसते, हे मात्र खरं आहे. थँक्यू सर. आत्ता जोगदेवानी सांगितलं की वीरनारी ट्रस्टचं त्यांच्या पत्नी काम करत आहेत सध्या, तर त्या संस्थेबद्दल थोडी माहिती त्या देतील आणि मग त्या संस्थेबद्दलही काही विचारायचं असलं कोणाला तरी विचारू शकता. तिकडे देऊ का? ज्याच्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना निघाली की शहीद जवानांच्या मुलांकरता आपण काहीतरी करायला पाहिजे आणि ज्याच्या प्रेरणेतून आम्ही हा ट्रस्ट स्थापन केला, त्या अभय देसाईंना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी थोडीफार माहिती सांगावी. आणि मग बाकी काही तुम्हाला असेल प्रश्न तर मग मी बोलू तुमच्याकडे, पण त्याची माहिती खरं म्हणजे ह्यांच्यामुळे आम्ही हा ट्रस्ट स्थापन केलेला आहे. त्याला मी सांगितलं येतो मी इकडे माझी नंतर बोलण्याची योग्यता नसेल तरी मी साधा माणूस आहे. योगायोग असा होता की भेडेसरांची महाराष्ट्र मंडळापासून शाळा जरी आमची वेगळी असली तरी 50 वर्षापेक्षा जास्ती वर्ष आमची मैत्री. तर ते जेव्हा जेव्हा रजा मिळून यायचे तेव्हा तेव्हा मी त्यांना विचारायचो किंवा काहीतरी करायला पाहिजे. इतके त्या वर्षी म्हणजे दरवर्षी आपले जवान भारतीय पडतात, आपल्याला प्रत्येकाला देशासाठी काहीतरी करावं असं वाटतं. कोण 26 जानेवारीला कलेक्टरांच्या इथे जातात, एअरफोर्स डेला थोडी मदत करतात, पण जर पर्स्पेक्टिव्ह काय करता येईल का असं त्यांच्याबरोबर मी नेहमी विचारायचं. ते म्हणाले काय करायचं तुझ्या डोक्यात काय. तर अजून एक असं आमच्या सगळ्या जसे ग्रुप असतात तसे आहेत. तर नॉर्थ ईस्टला बांदीपूरला सॉरी चुकून बांदीपूर निघालं, नथुला पास वगैरेच्या भागात आमचे काही मित्र गेले होते. माझी पत्नी पण होती त्याच्यात. म्हणजे असं 100-150 फुटावर चायनीज हे दिसत होते सैनिक. तर त्यातला मराठी बोलतोय म्हटल्यावर एक जण आला आणि आमच्या ग्रुपशी बोलायला लागला. तर त्यांनी विनंती केली की पौडच्या भागात माझं कुटुंब आहे, तर त्यांना फक्त सांगा की मी सुरक्षित आहे म्हणून. तर आमचे एक मित्र आहेत त्या ग्रुपमध्येच असं श्रीकांत साठे म्हणून. आम्ही सगळे लोक 50 वर्ष तरी बरोबर आहोत, टू बी प्रिसाईज 53 वर्ष. तर तो त्यांच्याकडे गेला आणि त्या जवानाची पत्नी, त्याचे आई वडील याला मिठी मारून त्याचे वडील रडायला लागले की आम्हाला माहिती नव्हतं आणि तो सुरक्षित आहे हा निरोप तुम्ही आम्हाला आणून दिलात, ह्याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत. तो म्हटला तुम्ही कृतज्ञ नाही, मलाही संधी मिळाली, आम्ही भाग्यवान आहोत, कारण ते आहेत म्हणून आपण इथे आम्ही आहोत. पण ही जाणीव असते प्रत्येकाला, पण त्याला योग्य रीतीने ही मदत कशी द्यावी, विश्वासार्हता असावी, ह्याच्यासाठी काय माहिती करावी. तर शेवटी मी म्हटलं की बाबा आपण काय करू शकतो. दुर्दैवाने एखादा तरुणपणी जर धारातीर्थी पडला तर आपल्याकडे येणारे जवान आहेत हे जास्ती करून खेड्यातून किंवा मायक्रो इंटिरियरमधून येतात. त्याची पत्नी काय शिकलेली असेल, तिला सोर्स ऑफ इन्कम काय असेल, त्यांची शेती किती आहे,
तर असा विचार आमच्या याच्यात निघाला की तिची मुलं जर शिकली तर आईविषयीचं प्रेम हे जगातलं सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे. तर ते आईला सांभाळतील. पण तिच्या घरी जर रोख पैसे पोचले, तर मी आपल्या संस्कृतीबद्दल काही बोलत नाही, पण कदाचित असंही असू शकेल की ते सासऱ्याने हेड ऑफ द फॅमिली सासराच असणार आहे, थोरला दीर असेल, तर ते जर फी ऐवजी बाकीच्या गोष्टी जर आवश्यक असेल तर मुलं कशी शिकणार. तर असं ठरवलं की ही मुलांची नावं आपल्याला मिळाली, ती कुठल्या शाळेत जातात, तर प्रत्यक्ष शाळेतच जाऊन फी भरली तर ते आपोआपच शिकत जातील. आणि काही ठिकाणी शाळा दूर असेल तर तो STचा खर्च, त्या ड्रेसचा खर्च किंवा हे असे आपण त्या देत जाऊया, म्हणजे तो मुलगा शेवटपर्यंत शिकेल. तर या पद्धतीने काम करतो आहे. आम्ही गेली 8-10 वर्ष काम करतो आहे. आणि आपल्याकडे NGO हे नावसुद्धा थोडंसं त्याला एक वेगळं काळं लाईनिंग आलेलं आहे. तर विश्वासार्ह लोक आहेत का, तर आता जनरल भिडे किंवा एअर मार्शल गोखले यांची नावं घेतल्यावरती विश्वासार्हता वाढलेली आहे. नुसतं एक अभय देसाईंनी सुरू केलं म्हणल्यावरती अर्ध्या लोकांनी लक्ष दिलं नसतं. पण ह्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे ही अस्तित्वात आली. सुरुवातीला आम्ही नुसतंच करत होतो. एक अंदाज आला की दरवर्षी आपल्याला एवढे डोनर्स मिळतात, तर त्यामुळे आपण इतक्या मुलांची आपण फी भरू शकतो. आणि जसं रिझर्व्ह पेट्रोल असतं तसं पुढच्या वर्षी एवढीच फी द्यायला लागणार आहे, हे 1 वर्ष आमच्या हातात असतं. आणि मी ज्येष्ठ म्हणणार नाही, तुमच्यासारखे श्रेष्ठ लोक देणगी देत आहेत म्हणूनच आम्ही हे काम करू शकतो. म्हणजे खरं तर आमचं काम हे आहे ना, फेलिसिटेटरसारखं आहे. थोडंसं शब्द मोठा असेल, परंतु हे गरजू मुलं ही आयडेंटिफाय करणं हे भिडे सर आणि मिसेस भिडे यांच्यामुळे शक्य होतं. कारण एकदम फोन जर आला एखाद्या जवानाच्या विधवा पत्नीला, तर एकदम असे कोण बोलतंय काय, पुरुष माणसाची तर ते बोलणारच नाहीत. तर भिडे मॅडम बोलतात, मग त्या हळू सांगतात की बाई तुझी मुलं ही नावं आहेत, तुझ्या पतीचं निधन देशासाठी इथे झालेलं आहे, मग ही माहिती मला कुठून मिळाली, तर असे माझे पती किंवा त्यांच्या हाताखालचे अधिकारी आता ज्या ठिकाणी आहेत. मग तिला विश्वासार्हता वाटते, मग ती माहिती मिळाल्यावरती ते कळतं आणि मग अशा रीतीने ती फी त्या शाळेला कॉलेजमध्ये आमच्याकडून भरली जाते. म्हणजे हे शिक्षणासाठीच होतं. आणि एक कल्पना अशी की तो ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याला आता फिया खूप वाढल्या आहेत, पण थोडी का होईना अर्धी पाऊण एवढी फी आमच्याकडून भरली जाते. त्याच्यामुळे हे आपल्यासारख्या लोकांची विश्वासार्हता वाढली आणि आता यायला लागली. आता ह्याचं यश म्हणून मी थोडीशी नावं घेतो बघा. शिवांगी सिंग म्हणून मुलगी आहे, ती आता MBBSच्या 3rd इयरला आहे. प्रतीक्षा पवार म्हणून एक आहे मुलगी, ही B.Pharmच्या 1ली वर्ष आहे. अभिषेक पवार म्हणून मुलगा आहे, हा BScच्या 3ऱ्या वर्षाला आहे. अनुप म्हणून एक मुलगा आहे, हा BScच्या 1ल्या वर्षाला आहे. अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे अरुणा नागरगोजे म्हणून मुलगी आहे, ती MBBS पास होऊन आता पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हलच्या अभ्यास करते आणि तिची जुलैमध्ये परीक्षा होईल. तिच्यामुळे तिचा धाकटा भाऊ 1 वर्ष गॅप घेऊन MBBSला मी तुझ्यासारखी ॲडमिशन मिळवणारच म्हणून त्यांनी क्लासेस जॉईन केलेत. ह्याची खात्री आल्यामुळे हे एक्सेप्शन म्हणून त्याच्या क्लासेसची फी भरली जाते. वैशाली गोरे म्हणून मुलगी आहे, ती कॉम्प्युटर आणि टायपिंगचा आता अभ्यास करते. एक निशू चौधरी म्हणून आहे, ही 3rd MBBSला आहे. आता तुमच्यासारखेच काही लोक आहेत, आमचे स्नेही आहेत तांबोळकर म्हणून मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. तर कॉम्प्युटर लॅपटॉप आता आवश्यक गोष्ट झाली आहे. तर मी त्याच्याशी बोलत होतो, अरे संजू अशी गरज आहे, मग तू पैसे ट्रस्ट देणार, तो कुठला लॅपटॉप विकत घ्यायचा काय. तो म्हणे तुम्ही नुसतं सांगा त्यांना काय पाहिजे. त्यांनी 1 दिवशी माझ्याकडे येऊन 3 लॅपटॉप आणून दिले, 3ही मुलांना द्या. तर म्हणजे तुम्ही आहात म्हणून त्या मुलांचं शिक्षण होतं. म्हणून मी सर्वप्रथम धन्यवाद डोनर्सना देतो, त्याच्यानंतर भिडे सर आणि मिसेस भिडे यांचा नंबर लागतो. कारण मिसेस भिड्यांनी ज्या ठिकाणी शाळा नव्हत्या आणि जिथं होत्या,
म्हणजे त्यांचं धैर्य, स्त्री किती धैर्यवान असते, म्हणजे जसं सिंह सहसा काही करत नाही, सगळं सिंहीणच करते. शिकार करणं, आपल्या बछड्यांना देणं. तर त्यांना एका वर्षी अशी धमकी आली होती की 15 ऑगस्टला तुम्ही जर त्या शाळेत झेंडावंदन केलं तर तुमच्या जीवाला धोका आहे. तर म्हणजे खरोखर ही इतकी धैर्यवान स्त्री आहे. ती म्हणाली काही होऊ दे, मी तिथे जाऊन 15 ऑगस्टला झेंडावंदन करणारच. आणि त्यांनी केलं. म्हणजे अशा लोकांच्या प्रेरणेतून, म्हणजे मी केवळ निमित्त मात्र आहे, पण असं ते हिंदीतलं एक किंवा उर्दूतलं असेल, मैं अकेला जा रहा था जानिबे मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. तर तुम्ही, मी एकच नम्र विनंती आहे, प्रत्येकाचा एक तरी घट्ट मित्र असतो किंवा एक तरी घट्ट नातेवाईक असतो, त्यांना तुम्ही फक्त प्रेरित करा की बाबा ही लोक असं असं काम करत आहेत. मग भले 101 रुपये असोत, पण त्यांनी 15 वर्ष द्यावेत. एकदम मला 1.5 लाख रुपये देणारी लोक नसली तरी चालतील, पण आपल्यासारखी निदान 1000 लोक जरी दरवर्षी 1001 रुपये देत गेली, ते 10 लाखाचे दरवर्षी आम्हाला खात्री येते की बाबा अजून 4 मुलं आपण वाढवू शकतो. तर तुम्ही एवढं केलं ना, तर आपले देशप्रेम आहे ना, ते सफल होईल बघा. धन्यवाद. काही शंका असली कोणाला तर, किंवा तुमचा काही अनुभव तुम्हाला सांगायचा आहे काही? त्यांना काही महिला मंडळांना काही विचारायचं असेल किंवा काही माहिती संस्थेला देणगी दिली तर करणार आहे तुम्ही? आज दिली तर पुस्तक आणलेलं आहे. फक्त पॅन नंबर आणि पूर्ण पत्ता आणि फोन नंबर आणि ईमेल आय डी एवढ्या गोष्टी चॅरिटी कमिशनर किंवा प्रत्येक ट्रस्टला बंधनकारक आहे. म्हणजे लोक पटकन देतात, अरे पॅन आत्ता विसरलो. त्यामुळे आम्हाला चॅरिटी कमिशनरना हे देताना थोडी अडचण होती, ते सारखे परत परत फोन करावे लागतात. तर म्हणजे मला फोन करायची काही कंटाळा नाही, तुम्हाला कंटाळा इतके वेळा मी फोन माहिती एकाच वेळेला जर मिळाली तर त्या, किंवा मग तुम्ही चेक दिला तर त्याच्या मागे एवढी माहिती. चेक देणं मला जास्त योग्य वाटतं, कारण त्याचा रेकॉर्ड तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. फक्त तर मला 15 वर्ष द्या, की तो मुलगा ग्रॅज्युएट होईपर्यंत, मुलगा किंवा मुलगी, आम्हाला खात्री आहे. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या विधवा आईला नक्की सांभाळेल अशी. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे कॉन्टॅक्ट करता मी पॅम्पलेट्स आणलेली आहेत. आपल्या इथं मित्रमंडळाला चालेल का, एवढाच प्रश्न नाही. आता मित्रमंडळाला काय होतं, एक तर आता मी त्याच्यातून निवृत्त झाले, बरं, तर ते नाही म्हणणार नाही, पण परत त्यांच्याकडे जात घ्या, तुम्हाला पावती मी व्हॉट्सअपवरती पाठवतो आणि नंतर पोस्टाने हार्ड कॉपी. तर ही पत्रकं आहेत, ते तुमच्या सर्व लोकांना आपल्या सगळ्यांना माहिती असेलच, पण मी सांगतो की आता जी पावती आम्ही देतो त्याचा तुमचा इन्कम टॅक्सला काही उपयोग होणार नाही. जरी असला तरी आता आम्ही 31 मार्चला सगळ्या डोनरची लिस्ट इन्कम टॅक्सकडे अपलोड करतो. त्यानंतर इन्कम टॅक्सकडनं आम्हाला 10B म्हणून प्रत्येक डोनरच्या नावाची पावती आहे. त्या पावतीवर एक वेगळा इन्कम टॅक्सचा नंबर आहे. तो नंबर तुम्ही वापरला तर तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला जे काय डोनेशन आहे त्याचा फायदा होतो. कारण आत्ता जी आम्ही पावती देतो ते 2 वर्षापूर्वी ती व्हॅलिड होती, म्हणजे इन्कम टॅक्स. तरी ती पावती व्हॅलिडच आहे की तुम्ही पैसे दिले ती पावती आहे, पण इन्कम टॅक्ससाठी मी समजत आहे की मार्चला आम्ही अपलोड करतो, साधारण जूनमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आमच्याकडे परत त्या रिसिप्ट येतात आणि मग ते आम्ही इंडिव्हिज्युअली पाठवतो. ठीक आहे सर, एक विनंती करू का, जर तुम्ही एप्रिलची तारीख टाकून चेक दिले तर हा बेनिफिट आहे.
तो तुम्हाला पुढच्या वर्षीचा इन्कमला मिळू शकतो. 31 मार्चच्या आता मी विनंती करतो चौथाई साहेबांना की त्यांनी त्यांचे विचार खूप आणलं होतं जास्त मी बोलत नाहीये कारण खूप वेळ गेलेला आहे. माझ्या फक्त दोन तीनच गोष्टी मी सांगू शकतो की जे सांगितलंय. एक गोष्ट अशी की कारण 47 सालानंतर जे भारतीय जन्माला आले त्यांना ह्या काश्मीरबद्दलचे जे काही प्रॉब्लेम होते ते एक तर माहिती नव्हते किंवा आणि माहिती करून देण्यात आली नाही. त्यामुळे एक्झॅक्टली काय चाललं आहे काय नाही हे कुणालाच कळलं नाही. फक्त हे जेव्हा काश्मीर फाईल्सचा जेव्हा सिनेमा आला जो त्यानंतर जे लोकांना कळलं त्यामुळे बेसिकली तरुणांमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण झाली आणि त्याचा फायदा नक्की पुढील याच्यामध्ये होऊ शकतो. आता जास्ती न बोलता माझं फक्त एक गोष्ट आहे की ज्यांनी देशाच्या संरक्षणाकरता जे जवान आपल्या सीमेवर त्यांना आपण काहीतरी त्यांच्याकरता आपण काही करू शकलो पाहिजे. त्याकरता जे आता वीरमाता जो ट्रस्ट जो आहे त्यांच्यासारख्या असे चांगली जर संस्था पुढे आल्या तर त्यांना हे मदत करणं हे आवश्यक. हे आपण मदत म्हणू शकत नाही, आपण ह्याला आपलं देणं म्हणतो. कारण आपल्याला भारताने भरपूर दिलेलं आहे आणि आपण सगळे चांगल्या पोस्टवर आहात. सगळे सिनियर आहेत. जेवढे आता पुण्यामध्ये सिनियर सिटीजन क्लब आहेत जेवढे सगळे उच्च शिक्षित आहेत. पण ते त्यांनी काय करतात फक्त सकाळी आपलं भेटायचं चहा प्यायचं आणि जायचं ह्या जायकामध्ये. तर त्यापेक्षा काहीतरी पॉझिटिव्ह काहीतरी करावं असं माझं मत. त्याकरता मी काय म्हणलं माझा एक प्रपोजल आहे की आपण महिन्यात जो हॉटेलवर खर्च करतो त्यामध्ये आपण GST देतो, वेटरला टिपही देतो. तर तो जो सगळा खर्च आहे त्यातले 10% तरी आपण त्या टोटलमधले 10% आपण बाजूला ठेवायचे दर महिना आणि मग 1 वर्षानंतर ते पैसे जमा करून अशा ट्रस्टना द्यावे की त्याचा उपयोग आपल्या वीर जवानांकरता होऊ शकेल. ओके. आणि जास्त काही बोलत नाही, वेळ झाला नाही. तर मी माझ्यातर्फे चेक आणलेला आहे. मी डोनेशन 10,000 रुपये डोनेशन मी त्यांना देतो. धन्यवाद चौथाई साहेब. आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना इथे ब्रेकफास्टची सोय केलेली आहे, चहाची सोय केलेली आहे. मी जठरला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करा. अच्छा, सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून विलास चौथाई सरांनी आपल्या आत्ता 10,000 रुपयाचा चेक वीर नारी सेवा ट्रस्टला दिलेला आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व योगार्थी, आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि योग्य प्रकारे आपण यांच्याला रिस्पॉन्स पण देत आहोत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा पहिल्यांदा मुख्यतः आभारी आहे. दुसरी गोष्ट अशी की मेजर जनरल संजय भिडे यांनी येऊन खरोखर इंटेलिजन्स बाबतीत जे काय आपल्याला आपण नुसतं पेपरमध्ये इतके दिवस फक्त वाचत आलो की इंटेलिजन्स ऑपरेशन्स, पण ती खरोखर कशा प्रकारे चालतात हे आपल्याला बऱ्यापैकी समजावून सांगितलं आणि आपल्याला त्यात कळलं सुद्धा की आपण इंटेलिजन्स ऑपरेशन्स काय असतात ती. तर त्याबद्दल मी त्यांचा, नंतर अभय देसाई या सगळ्यांचा आभारी आहे की ते आमच्या विनंतीला मान्य देऊन इथे आले. नंतर आपल्या ध्वनी व्यवस्था करणारे सुनील देसाई, नंतर आपले कॅमेरामन सचिन पिसाळ आणि बाकी सर्व व्यवस्था करणारे जे योगार्थी आहेत त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. योगवर्ग आभारी आहे. आणि यानंतर सगळ्यांच्या माहितीसाठी यांनी सांगितलंच आहे की ब्रेकफास्टची व्यवस्था केलेली आहे, तरी कृपया सगळ्यांनी तो एन्जॉय करावा आणि यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.